सर्वांना नमस्कार. विज्ञान कथाकथनाच्या या मालिकेत मला सहभागी होण्याची संधी दिली म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे खास आभार. माझ्या कथेचं नाव आहे संभ्रम. दरवाजावर हळूच थाप मारल्याचा आवाज आला आणि मी दचकून जागी झाले. जवळ मध्यरात्र झाली होती. खरंच कोणी आलं होतं की मला भास झाला होता? पुन्हा एकदा दरवाजावर टकटक झाली आणि मी उठून बसले. बाहेर शुनू आणि टिपी दोघे उभे होते. प्रमुखाची तब्येत खराब आहे, शुनू नम्रपणे म्हणाला. ठीक आहे, मी म्हटलं. कपडे नीट केले आणि माझा बटवा उचलला. त्यांच्याकडे एक मशाल होती माझ्यासाठी. त्यांना अर्थात चांदण्यांचा प्रकाश पुरेसा होता. प्रमुखाच्या घरापर्यंत पोहोचायला आम्हाला साधारण 5 मिनिटं लागली असती. त्याचं घर सगळ्यात मोठं होतं आणि अतिशय उत्तम सजवलेलं होतं. प्रमुखाच्या कुटुंबाने माझं स्वागत केलं आणि मला आत नेलं. गवताच्या मऊ गादीवर प्रमुख पडून होता. एरवी किती महाकाय शक्तिशाली वाटायचा प्रमुख, पण आता मात्र एकदम मलूल दिसत होता. मी त्याच्या कपाळावर हात ठेवला. टोळीतल्या फार थोड्या लोकांना त्याच्याबरोबर एवढी जवळीक करणं शक्य झालं असतं. नंतर मी त्याची नाडी बघितली, डोळे बघितले. त्याला थोडा ताप होता. मग मी माझा बटवा उघडला, त्यातून काही पानं काढली आणि शुनू जवळ दिली. शुनू, याचा रस काढून त्यांना दे. मी परत सकाळी येऊन बघेन. मी शुनूला सूचना दिली. शुनूने मान डोलावली. किती विश्वास होता या लोकांचा माझ्यावर. माझं मन पुन्हा एकदा भरून आलं. माझ्या खोपट्यात परत आल्यावर माझा डोळा लागेना. या टोळीचा सरळ साधा मोकळेपणा पाहून माझं आश्चर्य अजून मावळत नव्हतं. किती महिने झाले असतील? 6? हो, साधारण 6 महिन्यांपूर्वी त्यांनी मला पहिल्यांदा पाहिलं होतं. नदीकाठी, मळक्या कपड्यात. मला तशा अवस्थेत बघून ते हळूहळू माझ्या जवळ आले होते. खरं तर त्यांचं ते रानटी रूप पाहून मी हबकलेच होते. ते काय करतील याची मला भयंकर भीती वाटत होती. पण ते तिघे चौघे फक्त जवळ आले आणि काही बोलले आणि मग अतिशय नम्रपणे माझ्या उत्तराची वाट पाहत तिथेच उभे राहिले. ते काय बोलले हे मला अर्थातच समजलं नव्हतं. मग मी त्यावर काय बोलणार होते? पण माझ्या त्या अवतारामुळे काय समजायचं ते सगळे समजलेच होते. मग एक आडदांड दिसणारा तरुण पुढे आला होता आणि मला सरळ उचलून घेऊन चालायला लागला होता. त्यांचा बाकीचा गट एका दिशेने निघून गेला आणि हा मात्र मला दुसऱ्या दिशेने घेऊन चालला होता. माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय मला जरा जरा कल्पना यायला लागली होती. एकीकडे मी मनोमन माझ्या यंत्राला दोष देत होते. पण तसं पाहिलं तर त्यात माझ्या यंत्राची काय चूक होती? जीव मुठीत घेऊन डोळे गच्च बंद करून मी माझे अखेरचे क्षण मोजत होते. तेवढ्यात त्याने मला अलगद खाली ठेवलं होतं. मी हळूच डोळे उघडून पाहिलं तर तो मला त्यांच्या वस्तीत घेऊन आला होता. लगेचच 4-5 प्रौढ बायका माझ्या आजूबाजूला येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं आणि जोडीने एक प्रचंड कुतूहल देखील दिसत होतं. तो तरुण मात्र माझ्याकडे कटाक्षही न टाकत आपल्या कामाला निघून गेला होता. त्याचं नाव शुनू हे मला नंतर समजलं आणि तेव्हापासून मी शुनूला आपला तारणकर्ता मानायला लागले होते. त्या बायकांनी मोठ्या प्रेमाने मला साफ केलं होतं. खायला फळं, मुळं दिली होती. त्यांच्या भाषेत माझी विचारपूस देखील केली होती. मी साहजिकच त्यांना काही उत्तर देऊ शकत नव्हते. पण तरीही अतिशय सहजतेने त्या माझी काळजी घेत होत्या. हळूहळू मी त्यांच्यात रुळत गेले. त्या टोळीनेही मला अगदी नैसर्गिकपणे आपल्या गटात सामावून घेतलं होतं. अर्थात मला त्यांच्या इतके अधिकार नव्हते, पण मला अन्नाचा योग्य वाटा मिळत होता. त्यांच्या स्त्रियांच्या मध्ये बसायला मिळत होतं आणि प्रत्येक वेळेला मुक्काम हलवताना ते आवर्जून मला बरोबर घेत होते. इतकंच काय, तर मी घातलेल्या आधुनिक कपड्यांकडेही ते जाणून बुजून दुर्लक्ष करत होते. आमच्या टोळीतले पुरुष शिकारीला जायचे. स्त्रिया जंगलात फळं, मुळं, कंद आणि बिया वेचायला जायच्या. वयस्कर स्त्रिया आणि लेकुरवाळ्या बायका त्या मात्र वस्तीवरच राहत.
मीही हळूहळू बिया वेचायला शिकले. फळं फोडून त्यातल्या बिया काढायला शिकले. माझे कपडे फाटायला लागले, तशी झावळ्यांचे कपडे देखील करायला शिकले. टोळीतल्या तरुण मुली कधी-कधी माझ्या जवळ येऊन मला निरखायच्या. माझा गोरा रंग घासून निघतो का बघायच्या. माझ्या केसांना कुरवाळायच्या. कधी-कधी त्या कुजबुजायच्या, तर कधी-कधी जोरात हसायच्या. पण त्यांच्या त्या वागण्यात मत्सर नव्हता. मला तर कुतूहलच जास्त आढळत होतं. वस्तीत छोटी मुलं पुष्कळ होती. सावळ्या काळ्या वर्णाची, बुटकी, पेंगड्या पायांची, कपाळ असं पुढे आलेली. माझ्या काळात या मुलांना कोणीच सुंदर म्हटलं नसतं, पण त्यांच्या काळात ती फार फार सुंदर होती. ही मुलं माझ्याशी खूप खेळायची, मस्ती करायची. मीही बराच वेळ त्यांच्यातच असायचे. मुलांमधलं निरागस प्रेम कसं असतं, हे मी इथे पहिल्यांदाच अनुभवत होते. नाहीतर माझ्या काळात तर मुलांजवळ मी कधी फिरकतही नव्हते. त्यांची भाषा मी पटकन शिकले. एकेकाळी जर्मन, वेल्श, फिनिशवर माझं किती प्रभुत्व होतं. त्या मानाने ही आदिम भाषा खूपच सोपी होती. आणि इथे इथे तर ती माझ्या जीवनाचा एकमेव आधार होती. माझा धीर चेपला तशी एक दिवस मी टोळीतल्या बायकांना विचारलं, मी त्यांना काही वेगळी वाटते का म्हणून? तुझा रंग खूप फिका आहे, एक जण म्हणाली. अजून गडद व्हायला हवा. आमच्या माणसांना हा तुझा रंग बिलकुल आवडायचा नाही. शिवाय तू किती बारीक आहेस, दुसरी म्हणाली. इतके दिवस टोळीतला एकही पुरुष माझ्याकडे पाहत देखील का नव्हता? त्याचं कारण मला उमगलं. माझ्या 22व्या शतकातल्या अंगकाठीने मला इथे वाचवलं होतं. माझ्यासारख्या आणखी कोणी दिसल्या आहेत का तुम्हाला? मी खडा टाकून पाहिलं. तुझ्यासारखे नाही, पण वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या बायका तर असतातच की, तिसरी बेफिकिरीने उत्तरली. त्यांना निरनिराळ्या टोळ्या अधूनमधून भेटत राहायच्या. मी असे तो 4 भेटले. टोळीतली माणसं एकमेकांशी प्रेमाने बोलायची. एकत्र बसून जेवायची. कधी त्यांच्यातले पुरुष आमच्यातल्या बायका निवडायच्या, तर कधी आमचे लोक त्यांच्या स्त्रिया ठेवून घ्यायचे. सगळा कारभार कसा शांतपणे आणि अतिशय सहजतेने व्हायचा. मला मात्र याचं फार आश्चर्य वाटायचं. माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार ही आदिम माणसं क्रूर आणि रानटी होती. पण किती चुकीचं होतं माझं आधुनिक ज्ञान. जवळ-जवळ 2 तासांनी सूर्य वर आला. मी माझ्या खोपट्यातून बाहेर आले आणि बटवा घेऊन प्रमुखाच्या घराकडे गेले. तो बाहेरच बसला होता. त्याने हसून माझं स्वागत केलं. त्याची तब्येतही आता बरीच चांगली दिसत होती. धन्यवाद डॉक्टर, त्याने माझे आभार मानले. मी थोडी शरमलेच. माझ्या काळात मी काही डॉक्टर नव्हते. पण या काळात हे लोक मला डॉक्टर म्हणून मोठा मान देत होते. मी बटव्यातून आणखी पानं काढली. ती प्रमुखाच्या पत्नीजवळ दिली. याचा रस काढून आत्ता एकदा द्या आणि मग सूर्य माथ्यावर आला की आणखी एकदा द्या, मी सूचना दिली. माझ्या स्वरात एक अनोखा आत्मविश्वास होता. महिन्याभरापूर्वी असं बोलायची माझी हिंमत झाली नसती. प्रमुखाच्या पत्नीनं ऐकलं, मान डोलावली आणि ती घरात गेली. मीही पटकन माझ्या खोपट्यात परत आले. सकाळच्या वेळी ते चिमुकलं खोपटं साफ करण्याचा माझा रिवाज होता. सवयीने मी कामाला लागले. खरं तर साफ करण्यासारखं तिथे काही नव्हतंच. 40 एक चौरस फुटांचं वेडं-वाकडं खोपटं आणि त्यात 2 मातीची भांडी. त्यातल्याच एका भांड्यातल्या पाण्याने मी माझं तोंड धुतलं. भांड्यातल्या पाण्यात मी माझा चेहरा निरखून घेतला. दररोज यावेळी पाण्यात माझं रूप पाहताना मला हमखास आरशाची आठवण यायची. मला खूप अनावर मोह व्हायचा. एक दगड घ्यावा, मस्तपैकी घासून गुळगुळीत करावा आणि त्याचा आरसा करावा. त्यात बघून केस नीट करावेत आणि छान राहावं. पण अशा वेड्या कृत्याची काय किंमत मोजावी लागेल, हेही मला चांगलंच ठाऊक होतं. मी माझा काळ सोडून इथे आले खरी, पण मला काळाचा मान राखायला हवा, आदर करायला हवा, उत्क्रांतीचा वेग जपायला हवा. त्यात लुडबुड करून मुळीच चालणार नाही. मी सतत माझ्या मनाला हेच बजावत राहायचे. आधीच मी एक चूक केली होती. 2 खरं तर, किंवा 3 म्हणायला हवं. पहिली चूक म्हणजे मी कालयंत्र बनवलं होतं. दुसरी चूक
म्हणजे मी एकटीच त्या यंत्रातून इतक्या लांबवर आले होते. आणि तिसरी महत्वाची चूक म्हणजे मी या काळातल्या माणसांना औषधांची ओळख करून दिली होती. माझ्या आयुर्वेदिक औषधांची माहिती मी चुकूनच दिली होती. पण आता ती माहिती पसरायला वेळ लागणार नाही, हे मला माहीत होतं. आज ना उद्या ही माहिती इतर टोळ्यांपर्यंत नक्कीच जाणार होती. आणि मग नुसत्या कल्पनेने माझा थरकाप उडाला. या कालयंत्रापायी मी काय काय उत्पात करून ठेवणार होते? दिवस वर आला तशा झोपडीत गरम झळा जाणवायला लागले. मी बाहेर आले आणि बायकांच्यात जाऊन बसले. त्यांनी नेहमीप्रमाणे माझं हसून स्वागत केलं. काही जणी नदीकडे निघाल्या होत्या. मीही त्यांच्या जोडीने चालायला लागले. नदीवर मुलं मासे पकडत होती. हाताने नाही तर पानांवर. नदीत मासे भरपूर होते. मुलांच्या छोट्या छोट्या हातानेही कितीतरी मासे पकडले होते. तळलेल्या मसालेदार माशांच्या आठवणीने माझ्या तोंडाला पाणी सुटलं. पण या माझ्या साथी सोबत्यांना मसाले आणि तेल वापरायला शिकवायची मला जबर इच्छा झाली. पण परत एकदा मी माझ्या मनाला आवर घातली. सध्या तरी माशांच्या नैसर्गिक चवीवर मी समाधान करून घेणार होते. टिपी पण त्या लहान मुलांच्यात होता. पाहिलं तर तो वयाने बराच मोठा होता. त्याच्या वयाची इतर मुलं आता मोठ्यांच्या बरोबर शिकारीला जात होती. पण हा मात्र वस्तीवरच राहायचा, नाही तर जवळ कुठे कुठे फिरत राहायचा. लहान मुलांबरोबर खेळत राहायचं. तरीही टोळीतलं कुणी त्याला काही बोलायचं नाही. शक्यतो कोणावर बळजबरी न करता त्याला आपल्यात सामावून घेण्याची त्यांची पद्धत होती. आणि मला ही पद्धत खूप आवडायची. समंजस वाटायची, प्रगल्भ वाटायची. मला पाहून टिपीने हात हलवला. "डॉक्टर, या, बसा इथे." त्याने आपल्या जवळच्या एका दगडाकडे हात केला. त्याचा तो आदरार्थी डॉक्टर असा उल्लेख ऐकून मी जरा अवघडले. टिपीच्या बाजूला बसून मी मुलांचा खेळ पाहण्यात गुंगून गेले. थोड्याच वेळात टिपीने एक मोठा मासा पकडला आणि सगळे त्याच्या भोवती जमा झाले. आनंदाने चित्कारायला लागले. मला आता हे संथ मोकळं आयुष्य आवडायला लागलं होतं. शिकार करायची, मासे पकडायचे, खायचं, प्यायचं. उद्याची चिंता अजिबात करायची नाही. आयुष्य अगदी सहजपणे, नैसर्गिकपणे उपभोगायचं. जणू तेच आपलं जीवित कार्य असल्यासारखं. कितीतरी सहस्त्रक ही माणसं अशीच राहिली असती. हसत खेळत, मजा करत, फक्त जगत. यंत्र आणि तंत्रज्ञानाचा उदय होईपर्यंत. मी माझ्या काळातल्या धकाधकीच्या दिवसांची आठवण करण्याचा प्रयत्न केला. माझं मन खरं तर त्या दिवसात नुसत्या कल्पनेनेही जायला तयार नव्हतं. ते इन्स्टिट्यूटमध्ये वेळेवर पोचायची धावपळ, तिथल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायची धडपड, संध्याकाळी घरी परततानाची रस्त्यावरची गर्दी, सुट्टीच्या दिवशी राहिलेली कामं उरकण्याची धावपळ, घाईघाईने तयारी करायची आणि मित्रमैत्रिणींसोबत भटकायला जायची. तीही धडपडच. मी आता तिथे नव्हते, तर त्या माझ्या सहकाऱ्यांना आणि मैत्रिणींना माझी आठवण तरी येत असेल का? मी नाहीशी झाले हे त्यांच्या ध्यानात तरी आलं असेल का? सुस्कारा टाकून मी आजूबाजूला पाहिलं. नदी संथ वाहत होती. नदीवर त्या आदिम स्त्रिया मन मोकळ्या गप्पा मारत होत्या. टिपी आता नदीत पोहत होता आणि पोहता पोहता छोट्या मुलांवर पाणी उडवत होता. काही तरुण मुली मोठ्या बायकांचं बोलणं ऐकता ऐकता पाण्याशी खेळत होते. किती शांत, समाधानी आयुष्य होतं. अर्थात या काळातले तोटे आणि धोके मला माहीत नव्हते असं नाही. पण तरीही मला आता इथे आवडायला लागलं होतं. आम्ही दगड घासून आग पेटवली. त्याच्यावर तो मोठा मासा भाजला. छोटे मासे तर कच्चे खायला एकदम छान लागत होते. मुलांनी काही टॅडपोल पकडले होते आणि ते मोठ्या चवी-चवीने टॅडपोल खात होते. सूर्य आता कलला होता. आणखी 4 एक तासांनी सूर्य मावळला असता आणि सुरू झाली असती लांबलचक रात्र. रात्रीच्या शांत स्तब्ध वातावरणात मला विचार करायला खूप वेळ मिळायचा. माझ्या सध्याच्या आयुष्याबद्दल, माझ्या आधीच्या आयुष्याबद्दल, जॉन, माझं संशोधन, तंत्रज्ञान
आणि माझ्या कालयंत्राबद्दल. जॉन आणि मला कालयंत्र बनवायचा एकच ध्यास होता. आमचा बराचसा वेळ आम्ही याच गोष्टीवर काढत असू. किंबहुना कालयंत्रामुळेच आम्ही जवळ आलो होतो, एकत्र काम करायला लागलो होतो. आमच्याकडे होते नव्हते ते सगळे पैसे खर्च करून आम्ही कालयंत्राचं एक मॉडेल बनवलं होतं. त्याच्यामधून साधारण 100 वर्ष मागे जाण्यातही आम्ही सफल झालो होतो. आमच्या पहिल्या यशाने आम्ही खूप आनंदून गेलो होतो. आता आम्हाला हे यंत्र जगासमोर आणायचं होतं. त्यासाठी लागणारे पैसे उभे करायचे होते. म्हणून मग दिवस-रात्र एक करून आम्ही आमचं मॉडेल कसं सुधारता येईल, त्याचे आराखडे बनवत होतो. आमच्यासाठी आता एकच स्वप्न होतं, कालयंत्र परिपूर्ण करण्याचं. आणि तेवढ्यातच जॉनला अपघातात मरण आलं. आमचं स्वप्न चक्काचूर झालं. जॉन गेल्यावर खूप दिवस मी भरकटल्यासारखे झाले होते. घरात स्वतःला कोंडून घेऊन दिवसच्या दिवस एकटीच राहत होते. जॉन सोडला तर माझं जवळचं असं कोणी नव्हतं. कालयंत्रावर काम करायचं म्हटलं तरी मला एकटीला ते नकोसं वाटत होतं. माझ्या मैत्रिणींनी मग मला हळूहळू त्याच्यातून बाहेर काढलं होतं. मन रमवायला आपल्या सोबत नेलं होतं. सहलींना, पार्ट्यांना. जवळ-जवळ 2 वर्ष लागली होती माझी गाडी रुळावर यायला. मग मी एकट्यानेच कालयंत्राचं राहिलेलं काम पुरं करायला घेतलं होतं. मन लावून मी त्यात सुधारणा केल्या, जास्त अचूक यंत्रणा बसवली आणि एक दिवस चक्क 16व्या शतकात जाऊन आले. मग मला तो नादच लागला. माझी प्रत्येक ट्रिप छोटी होती. आमच्या काळातल्या 1 दिवसाइतकी. ते बरंच होतं म्हणा, कारण एक दिवस मी नसले तरी फारसं काही कोणाच्या लक्षात येत नव्हतं. हळू-हळू मी यंत्राचा कालावधी वाढवायला घेतला. 12व्या शतकापर्यंत गेले आणि मग एकदा न राहावून मी आदिमानवाचा काळ थेट सेट केला आणि मग यंत्राने आपलं काम चोख केलं. मला थेट या काळात आणून सोडलं, पण बेशुद्ध अवस्थेत. काय कशी ठाऊक नाही. मी कधीतरी शुद्धीवर आले, पण माझं कालयंत्र जवळ नव्हतं. कुठे आजूबाजूला दिसतही नव्हतं. माझ्या अचाट साहसाने, अति आत्मविश्वासाने मी इथे येऊन पोचले होते. या इतिहासपूर्व कालात येऊन पोचले होते आणि आता इथे स्वतःला हरवून बसले होते. रात्रीच्या उबदार एकटेपणात मला जॉनची फार आठवण येत होती. जॉनची आणि शुनूची. या सगळ्या गोंधळातून शुनूनेच तर मला वाचवलं होतं. म्हणून शुनूच्या पायाला जखम झाल्यावर मला राहावलं नव्हतं. आणि मग मी माझं झाडपाल्यांचं आयुर्वेदाचं ज्ञान उघडं केलं. पण काळाच्या प्रवाहात मी चुकून केलेली ती ढवळाढवळ मला आता भोवत होती. शुनूनंतर मी लगेचच एका छोट्या मुलाच्या डोक्याची जखम भरली होती. मग दिवसभरात आलेल्या एकीच्या सुजलेल्या पायांची दूख कमी केली होती आणि एका म्हातारीच्या मोडक्या हाताला पाल्याचा लेप लावून दिला होता. आजूबाजूला झाडं, मुळ्या भरपूर होत्या आणि माझं तुटपुंज ज्ञान मोठ्या कामी आलं होतं. माझ्या टोळीतली लोकं मी पाला गोळा करताना, त्याचा रस काढताना मोठ्या कुतूहलाने बघायची. एक-एकदा मला वाटलं होतं, की माझं हे ज्ञान ते पटकन आत्मसात करतील आणि मग मी डॉक्टर राहणार नाही. पण आश्चर्य म्हणजे एकदाही एकानेही आपणहून पाला काढला नाही, की कधी माझ्या बटव्याला हात लावला नाही. त्यात त्यांची काय भावना होती मला कल्पना नाही. पण माझा डॉक्टरचा किताब मात्र तसाच राहिला होता. आणि आता आता मी त्यांच्या प्रमुखावर उपचार केले होते. हा केवढा मोठा मान असतो, हे यांच्यात राहिल्याशिवाय समजायचं नाही. पण दुसरीकडे मला या मानाचं ओझंही वाटत होतं. पुढे काय ताट वाढून ठेवलंय, या कल्पनेने मनाचा थरकाप होत होता. आणखी काही दिवस गेले. दिवस महिन्यांचा मला आता काही ताळमेळच राहिला नव्हता. पण हिवाळा आता जवळ येत चालला होता. म्हणजे मी इथे येऊन पडल्यावर साधारण 8 महिने उलटून गेले होते. आता आम्ही दुसऱ्या एका नदीच्या काठी येऊन पोहोचलो होतो. काठावर भरपूर हिरवळ होती.
हे अमाप गवत बघून मला गाई म्हैशी पाळायची प्रचंड उर्मी आली होती. पण मी ती उर्मी दाबून टाकली. रात्री गारठा खूप वाटायचा. म्हणून आम्ही शेकोटी पेटवून सगळे जवळ बसायचो. हसत, गप्पा मारत, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत. माझं ग्रह ताऱ्यांचं आधुनिक ज्ञान मी गपचूप दडपून टाकलं होतं. आणि त्यांच्या समजुतीने ते आकाशातल्या प्रकाशगोलांना जे काही म्हणायचे, मीही तेच म्हणायला लागले होते. माझ्या टोळीत पाहिलं तर आता 9 मुलांची भर पडली होती. त्या लहानग्यांबरोबर माझा वेळ खूप छान जात असे. मुलांना, म्हाताऱ्यांना, आजारी लोकांना सगळ्यांनी मिळून सांभाळायचा असा आमचा रिवाज होता. मीही हे काम मोठ्या हौसेने करायचे. अधूनमधून मला माझ्या 22व्या शतकाची आठवण यायची, नाही असं नाही. पण पहिल्या इतकी नाही. मी परत जाण्याची आशाच सोडून दिली होती का? हो, बहुतेक. की आपण परत जाऊ शकत नाही ही माझी खात्री झाली होती, तेही बहुतेक. या काळात मला नव्याने कालयंत्र बनवणं काही शक्य नव्हतं. माझ्या जुन्या यंत्राचाही पत्ता नव्हता. तेव्हा आता आपण इथेच राहायचं आहे, याची बहुधा माझ्या मनाने तयारी केली होती. हो, आता मात्र मला फक्त एकच करायचं होतं. काल आणि उत्क्रांती यांचा तोल सांभाळून राहायचं होतं. आधीच माझ्या औषधी ज्ञानाने मी काळाच्या ओघात जरा ढवळाढवळ केली होती. आता मला आणखी काहीही न बिघडवता तो समतोल कायम ठेवायला हवा होता. शुनूवर मी पहिल्यांदा उपचार केले तेव्हा टोळीतल्यांनी मला विचारलं होतं की माझ्याकडे काही खास शक्ती आहे का म्हणून. मला माझ्या चुका आणखी वाढवायच्या नव्हत्या. म्हणून मी वरवरचं उत्तर दिलं की आमच्याकडे बऱ्याच जणांना अशी जुजबी माहिती असते. त्यावर त्यांनी अतिशय नम्रपणे विचारलं होतं की अशी माहिती असलेल्यांना काय म्हणतात. मी पटकन बोलून गेले होते, डॉक्टर. आणि मग मला तेच नाव पडलं होतं, डॉक्टर. हिवाळा जवळ आला होता. रात्री जमीन गार गार लागत होती. झावळ्यांचं छानसं अंथरूण पांघरूण करायचा केवढा मोह होत होता. पण मला आणखी एक गोष्ट या काळात घुसडायची नव्हती. दिवस हळूहळू चालले होते. संथपणे, आरामात. जवळजवळ एक दिवसाआड मी कुणाला ना कुणाला आयुर्वेदिक औषधं लावत होते. पानं, फुलं गोळा करून त्यांचा रस काढत होते. कधी-कधी ती रसरशीत पिवळी धम्मक फुलं पाहून मला जॉनची फार आठवण यायची. जॉन, आमचं चिमुकलं विश्व आणि आमचं कालया. ती चौथी टोळी आम्हाला भेटली तो दिवस मला पक्का आठवतो. आकाशात ढगांची एकच दाटी झाली होती. जोराचा पाऊस पडेल म्हणून कोणी वस्ती सोडून फारसं दूर गेलं नव्हतं. मी इतर बायकांच्यात बसले होते आणि गप्पा मारत होते. येणारी ही टोळी दुरूनच मोठी वाटत होती. सुमारे 20 तरुण सर्वात पुढे होते. स्त्रिया आणि मुलं मागून येत होती आणि सरतेशेवटी म्हातारी आणि आजारी माणसं होती. मी पाहिलेली ही चौथी टोळी होती आणि त्या चौघांमधली सर्वात मोठी टोळी होती. आमच्यातल्या पुरुषांनी मोठ्या आनंदाने ओरडून त्यांचं स्वागत केलं. त्यांचा प्रमुख आमच्या प्रमुखाकडे आला आणि दोघेही हसत मुखाने कडकडून भेटले. तेवढ्यात त्यांच्या एका तरुणाचं माझ्याकडे लक्ष गेलं. तो एकदम चिडल्यासारखा झाला आणि आमच्या प्रमुखाकडे जाऊन काही बोलायला लागला. बोलणं माझ्याविषयीच असावं, कारण तो मधून-मधून माझ्याकडे बोट दाखवत होता. त्याचा आवाज मध्येच वाढला. "ती? ती तुमच्याबरोबर का आहे? ती वाईट आहे, सैतानी आहे." तो ओरडून बोलत होता. आमच्या प्रमुखाने मात्र ठामपणे सांगितलं, "ती चांगली आहे. आम्हाला खूप मदत करते." "नाही, नाही." त्यांच्या प्रमुखाचा आवाज चढला. "काही दिवसांपूर्वी आम्ही तिला एका नदीकाठी बघितलं होतं. तिच्याकडे काहीतरी मोठं चकाकतं होतं, चमकतं असं काहीतरी सैतानी, राक्षसी. त्या चमकत्या वस्तूत काहीतरी फिरतही होतं आणि त्यात तारे होते, तारे, आकाशातले तारे. आता हे आकाशातले तारे तिच्याकडे कसे आले? म्हणून सांगतो तिच्याकडे कसली तरी दुष्ट शक्ती आहे, अमानवी शक्ती आहे." हो, तो माझ्या कालयंत्राबद्दल बोलत होता तो. आमचा प्रमुख ते ऐकून जरा चमकला. त्याला माझ्या शक्तीची प्रचिती तर आली होती, पण ती शक्ती वाईट हे बहुधा त्याला पटत नव्हतं. क्षणभर विचार करून तो म्हणाला, "नाही, ती वाईट नाही. ती आमची डॉक्टर आहे. तिच्या शक्तीने ती आमची दुखणी बरी करते."
त्यांच्या प्रमुखाने या शिफारशीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आता तो सरळ सरळ माझ्याकडे रोखून बघायला लागला. म्हणून सांगतो, आम्ही ती चमकती वस्तू उघडली प्रमुख. तिच्यातून काही काही आवाज येत होते आणि आमच्यातल्या एकाने नुसता हात लावला तर तो जोराने लांब फेकला गेला. कसला तरी मोठा धक्का लागल्यासारखा. परत एकदा सांगतो, ती चेटकीण आहे, राक्षसीण आहे. तिला दूर कुठेतरी सोडून द्या, नाहीतर सरळ सरळ ठार मार. आता शूनू पुढे आला. नाही, नाही. ती चेटकीण नाही. तिने आमचं कधीच काहीच वाईट केलं नाही. उलट ती आमच्या जखमा बऱ्या करते. आम्हाला मदत करते. आम्हाला ती आवडते. तिला का म्हणून मारायचं? पुन्हा सांगतो, तिच्याकडची ती चमचम वस्तू आम्ही फक्त एक दिवस आमच्या जवळ ठेवली, तर काय काय अघटित घडायला लागलं आमच्या वस्तीत. त्यांचा प्रमुख तावातावाने बोलायला लागला. शेवटी आम्ही त्याचे तुकडे तुकडे करून नदीत फेकून दिले, तेव्हा कुठे सगळं शिरस्थावर झालं. पुन्हा सांगतो, तिलाही तुकडे तुकडे करून फेकून द्या एकदाच. ओहो, म्हणजे यांनी माझ्या कालयंत्राची अशी वाट लावली होती तर? मी एकदम बधीर होऊन गेले. कालयंत्रातून मी परत काही जाऊ शकणार नाही मला माहित होतं. पण कालयंत्राची अशी दशादशा होईल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या जवळच्या बायका एकदम संशयाने माझ्याकडे बघायला लागले. एक छोटी मुलगी आपल्या आईला बिलगली आणि विचारायला लागली, "आई, चेटकीण म्हणजे काय?" तिच्या आईने एक जळजळीत नजर माझ्याकडे फेकली. आता पुढे काय होणार मला जराही कल्पना येईना. भीतीने मी एकदम गारठून गेले होते. मी यांच्यात एकटी पडली आहे याची भयंकर जाणीव मला होत होती. त्यांच्यातला एक भडक तरुण माझ्या दिशेने पुढे आला. तेवढ्यात उडी मारून शूनू पुढे झाला आणि त्याने त्याचा रस्ता अडवला. त्यांची जोरात मारामारी सुरू झाली. मोठी माणसं आता ओरडायला लागली. आणखी काही तरुण त्या हाणामारीत सामील झाले. त्यांच्या बाजूने आणि आमच्या बाजूने. मी खूप हादरून गेले होते. अशा प्रकारची लढाई मी पहिल्यांदाच पाहत होते आणि ती लढाईही होत होती ती माझ्यावरून होत होती. मला तिथून जीव घेऊन पळून जावंसं वाटलं. पण माझे पाय जणू मणामणांचे होऊन गेले होते. अखेर दोन्ही प्रमुखांनी मध्ये पडून हा झगडा संपवला. तेव्हा 6 जण तरी चांगलीच जखमी झाली होती. शूनू आणि तो दुसऱ्या टोळीतला भडक तरुण. दोघांचाही राग अजून शांत झाला नव्हता. यावेळी आम्हाला तुमची मेजवानी नको आणि तुमच्या बायका पण नको. त्यांच्या प्रमुखाने जाता जाता टोला हाणला. त्या अमानवी शक्तीच्या स्त्रीने तुम्हा सगळ्यांना बिघडवलंय. तावातावाने म्हणून निघून गेला. ती टोळी निघून गेल्यावर शूनू शांतपणे माझ्याकडे आला. मी मुकाट्याने त्याला आणि इतरांना औषधं लावली. त्या दिवशी कोणीच माझ्याबरोबर एकही शब्द बोलायला तयार नव्हतं. मला आता खरोखरीच भीती वाटायला लागली. या माणसांचा विश्वास मी गमावला आहे का? तर मग मला इथून निघायला हवं. पण मी जाणार कुठे? या आदिकाळात मी काय करणार? या रानटी टोळ्यांमध्ये मी माझा निभाव कसा लागवणार आहे? ही माझी टोळी मला अतिशय प्रेमाने वागवत होती. पण इतर टोळ्यात तशा वागवतील का? मला इतक्या सहजपणे त्यांच्यात सामावून घेतील का? कशी मी स्वतःला सांभाळणार? कसं मी माझं संरक्षण करणार? आपल्यामुळे या माणसांना त्रास व्हायला नको असं एकीकडे वाटत होतं. तर त्यांच्याशिवाय आपलं कसं होणार म्हणून त्यांना सोडवतही नव्हतं. माझ्या या चेटकी शक्तीची बातमी हळूहळू सर्वदूर पसरत गेली, की मग पुढे काय होणार आहे? मला कोणी पळवून नेईल? हाल हाल करून मारून टाकील? माझ्यामुळे या टोळ्यांमध्ये वैर तर उत्पन्न नाही ना होणार? उद्या माझ्या टोळीतही फूट कशावरून नाही पडणार? मग माझं काय होणार? हे सगळे माझं काय करणार? अख्खी रात्र मी अशी जागून तळमळत काढली. पहाट होताच टीपी मला बोलवायला आला. मी मान खाली घालून त्याच्या मागोमाग प्रमुखाच्या घराकडे गेले. टोळीतली सगळी महत्वाची माणसं तिथे गोळा झाली होती. डॉक्टर, हे खरं आहे का? प्रमुखाचा आवाज नेहमीसारखा शांत असला तरी त्याची भेदक नजर माझा वेध घेत होती. डॉक्टर, काल जे दुसऱ्या टोळीतले काही म्हणत होते ते खरं आहे का? त्याने पुन्हा विचारलं.
काय बोलावं मला सुचेना. मी तशीच गप्प उभी राहिले. डॉक्टर, तुझ्याकडे खरंच काही अमानवी वस्तू होती? तुला खरोखरच चेटकी शक्ती आहे? प्रमुख पुन्हा बोलला. त्याने अगदी सरळ स्पष्टपणे त्याचा प्रश्न विचारला होता. आता मलाही स्पष्ट बोलणं भाग होतं. कसं सांगावं विचार करता करता मी पटकन बोलून गेले. हो प्रमुख, माझ्याकडे खरोखरच ती चकाकती वस्तू होती. पण ती वस्तू काही अमानवी नव्हती की वाईट नव्हती. उलट ती माझ्या ज्ञानाचं भांडार होती. बऱ्याच ज्ञान. त्यात माझं डॉक्टरी ज्ञान होतं, आणखी औषधांची माहिती होती, आणखी बरंच काही होतं. हे मीच बोलत होते. इतक्या तयारीने बोलत होते, की हा माझा 22व्या शतकातला आत्मविश्वास बोलत होता. खोटी आश्वासनं देणं, राजकारण करणं, वरवर लबाड बोलणं, आपला स्वार्थ पाहणं, याच्यात मुरलेलं माझं आधुनिक धूर्त मन तर नव्हतं ना बोलत. मला आता सूर सापडला होता. पण प्रमुख, मी बोलायला सुरुवात केली. पण प्रमुख, त्या लोकांनी माझी वस्तू नष्टच करून टाकली. हा फार मोठा तोटा झाला प्रमुख. माझा, तुमचा, आपल्या सगळ्यांचा. मला आशा होती आज ना उद्या ती मला वस्तू मिळेल आणि मग मी तुम्हा सर्वांना आणखी मदत करू शकेन. माझ्या बोलण्यात डोकावणारा मुरब्बी राजकारणी मला स्वतःलाच समजत नव्हतं. शुनू मोठ्या विश्वासाने हसला. माझं बोलणं काम करतंय मला दिसत होतं. हो डॉक्टर, ते लोक दुष्ट होते. तुला मारायला निघाले होते. शुन्नू म्हणाला. हो, मी पुन्हा एकदा आत्मविश्वासाने मान डोलावली. शुनूच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसत होतं. प्रमुखाकडे वळून तो म्हणाला, प्रमुख, आपण डॉक्टरचं आपल्या सगळ्या शक्तीनिशी रक्षण करायचं. ती वाईट नाही. आपल्याला तर हे माहीत होतंच. उलट ती आपल्याला मदत करते. तिला घालवून देण्याऐवजी आपण तिला जपलं पाहिजे प्रमुख. इतरांनीही तिला ओळखलं पाहिजे. आपण सांगू सगळ्यांना. तिच्या ज्ञानाचा उपयोग आपल्यासारखा इतर सगळ्यांनाही होऊ दे. प्रमुखाने हसून शुनूच्या बोलण्याला संमती दिली. त्यालाही बहुधा हलकं वाटत होतं. त्या क्षणी मी समजून गेले. मी बाजी जिंकली आहे. माझ्या प्रगत ज्ञानाची मला आजवर भीती वाटत होती. उगीचच, वेड्यासारखी. पण याच ज्ञानाच्या जोरावर मी आता त्यांच्यावर राज्य करणार होते. या आदिम काळात आपला टिकाव कसा लागणार याचं भय मला कशाला होतं. त्यांच्यासारखे मला भाले फेकता येत नसतील. अचाट वेगाने खडकांवरून धावता येत नसेल. नुसत्या वासावरून जंगली श्वापदांचा माग काढता येत नसेल. पण माझ्याकडे माझी आधुनिक अस्त्र होती ना. गोड बोलून आपलं काम करून घेणं, राजकारण, हेरगिरी, प्रतिस्पर्ध्याच्या कायम एक पाऊल पुढे राहणं, हुशारीने वाटाघाटी करणं, आपल्या पदरात जास्तीत जास्त पाडून घेणं. माझ्या काळातली ही कौशल्य मी या काळातही वापरू शकत होतेच की. उलट अधिक चतुर आहे. कारण या काळातले माझे प्रतिस्पर्धी, माझे शत्रू, माझ्या काळाच्या खूप म्हणजे खूप मागे होते. मला आता कसली भीती होती. माझ्या काळातली साधी साधी माहिती देऊन त्या बदल्यात मी माझं आयुष्य सुरक्षित ठेवणार होते. त्यांच्यावर राज्य करणार होते. विजयी मुद्रेने मी टोळीतल्या माणसांवर नजर फिरवली. काळाचा आदर करणे, उत्क्रांतीचा नैसर्गिक वेग कायम ठेवणे, याला आता माझ्या दृष्टीने काही मोल नव्हतं. आता मोल होतं ते माझ्या जगण्याला, माझ्या अस्तित्वाला. हो प्रमुख, मी ग्वाही दिली. माझं ज्ञान आता तुमचंच समजा. आणि मी ते केवळ तुम्हाला नाही तर सर्वांना द्यायला तयार आहे. फक्त औषधच नव्हे तर आणखी कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते, शिकवू शकते. शुनू भारल्यासारखा माझ्या दिशेने येऊ लागला. जणू तो माझा पहिला शिष्य होता. आणि मग या काळातली मी डॉक्टर हळूहळू खूप प्रसिद्ध होऊ लागले. औषधं देणारी डॉक्टर, मसाले बनवणारी डॉक्टर, मशागतीने शेती करू शकणारी तज्ज्ञ, आरसे बनवायची कला अवगत असणारी तज्ज्ञ आणि भिंगाच्या सहाय्याने सूर्यप्रकाश एकवटून आग लावू शकणारी एक ज्ञानी स्त्री. नाजूक दिसत असली तरी धातूसारख्या कठीण पदार्थाला
सहज वाकू शकणारी एक अद्भुत व्यक्ती. मला आता स्वतःची फिकीर नाही, काळाचीही नाही. तरीही कधीतरी एकांतात माझ्या मनात विचार डोकावल्यापासून राहत नाही. हे जे काही मी केलं, करते आहे, त्याने माझ्या भविष्यातल्या विश्वात काय उलथापालथ होत असेल? की ज्या भविष्य काळात मी आधी राहत होते, ते विश्व म्हणजे माझ्या या सध्याच्या वर्तणुकीचंच फलित होतं? मी असं मुक्त हस्ताने जे ज्ञान वाटत चालले आहे, त्या पायावरच का भविष्यातल्या प्रगतीचा डोलारा उभा राहिला होता? माझं अस्तित्व टिकवून धरण्यासाठी मी जे काळाशी आणि प्रगतीशी खेळ केले, ते होणारच होते का? उत्क्रांतीमध्ये ते गृहीतच धरले होते का? कुणास ठाऊक. मला आता सत्य कधीच कळणार नाही. ही डॉक्टर सर्वज्ञानी असली, तरी तिला हे एक कोडं कधीच उलगडणार नाही. आयुष्यभर हा संभ्रम मी असाच घेऊन राहणार आहे. धन्यवाद. मेघश्री कथा डोळ्यासमोरून अगदी तरळून गेली. या कथेत आदिमानव काळातील अन्न, वस्त्र, दिनचर्या अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला. धन्यवाद मेघश्रीताई. आपला धन्यवाद अनघा. बहुमूल्य बहुमूल्य वेळ परिषदेला दिला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.